नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, जीवन सर मॅथ अँड रिझनिंग अकॅडमी या यूट्यूब चॅनलवर आपले सहर्ष स्वागत आहे. मित्रांनो, आजचा जो व्हिडिओ आहे तो व्हिडिओ आपला काय आहे तुम्हाला स्लाइडवर दिसतच असेल की हा व्हिडिओ येणाऱ्या आगामी परीक्षेसाठी उपयुक्त ठरणार आहे. इथे बघा तुम्हाला दिसत असेल की DMER धर्मदाय आयुक्तालय, पोलीस तलाठी भरती, नगर परिषद, नगरपालिका, आरोग्य सेवक, ग्रामसेवक व इतर सरळ सेवेसाठी हा व्हिडिओ अत्यंत महत्त्वाचा ठरलेला आहे किंवा ठरणार आहे. ठरलेला आहे का बरं म्हटलंय? कारण याआधी जी मी PYQ सिरीज घेतलेली आहे त्या PYQ सिरीजमध्ये मित्रांनी मला काय केलं आहे, माझ्या विद्यार्थी मित्रांनी मला मेसेज केलेला आहे की सर तुमच्या PYQ सिरीजमधून ॲज इट इज प्रश्न आम्हाला बघायला मिळालेले आहे परीक्षेमध्ये. त्याच्यामुळे तुम्ही जी PYQ सिरीज आहे ती कंटिन्यू सुरू ठेवा. आणि मित्रांनो, मी तुम्हाला पण सांगू इच्छितो की ही PYQ सिरीज एक रामबाण उपाय ठरणार आहे येणाऱ्या आगामी परीक्षेसाठी. चला तर वळूया आपल्या या PYQ सिरीजच्या प्रश्नाकडे. ठीक आहे, तत्पूर्वी बघा मित्रांनो, जे मी प्रश्न घेणार आहे हे PYQ सिरीजचेच प्रश्न आहे, म्हणजे आलेल्या एक्झामचेच प्रश्न आहे. हे आपण याला बेस कन्सिडर करून, या प्रश्नाला बेस कन्सिडर करून येणाऱ्या आगामी परीक्षेसाठी हे प्रश्न आपल्याला उपयुक्त ठरणार आहे. हे जे आलेले प्रश्न आहेत तेच प्रश्न मी तुम्हाला विथ डिटेल स्पष्टीकरणासह आज घेणार आहोत. ठीक आहे, हे सगळे आलेले प्रश्न आहे आणि PYQ प्रश्न आहे. ठीक आहे, त्याच्यामुळे मी प्रश्नाच्या साईडला मेन्शन केलेलं नाही की हा प्रश्न कुठल्या एक्झामला विचारलेला आहे, पण हे प्रश्न PYQ सिरीजचे प्रश्न आहे. हे तुम्हाला मी प्रूफ करून देण्यासाठी हे स्क्रीनशॉट इथे टाकलेले आहे. ठीक आहे, वळूया आपल्या प्रश्नाकडे. बघा, प्रश्न क्रमांक 1 आहे, एका रांगेत नताशा डावीकडून खोका क्रमांक 5 उभी आहे, 5 वर उभी आहे, तर त्याच रांगेत जी ती उजवीकडून खोका क्रमांक 8 वर उभी आहे, तर रांगेत किती खोकी आहेत? बघा, आपल्याला एकूण खोकी काढायची आहेत. तत्पूर्वी विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला जे दिलेलं आहे ते आपण लिहून घेऊ. बघा, नताशा डावीकडून किती खोका क्रमांकावर उभी आहे? 5. म्हणजे डावीकडून तिचे स्थान काय आहे? डावीकडून स्थान किती आहे? 5 आहे. त्याच्यानंतर बघा, त्याच रांगेत ती उजवीकडून खोका क्रमांक 8 वर आहे, म्हणजे उजवीकडून स्थान किती आहे? उजवीकडून स्थान किती आहे? 8. ठीक आहे, आता आपल्याला काय रांगेत किती खोकी आहेत हे काढायचं आहे, म्हणजेच एकूण खोकी. ठीक आहे, काय होणार? काय होणार? डावीकडून काय होणार? अधिक होणार की मायनस होणार? अधिक. उजवीकडून -1. ठीक आहे, आता जे जे दिलेलं आहे ते इथे लिहून घ्या. काय दिले? डावीकडून स्थान किती दिले? 5. उजवीकडून 8 आणि -1. 8 आणि 5 किती होते? 13 आणि 1 मायनस म्हणजे किती राहणार? 12. पर्याय क्रमांक ए हे आपलं उत्तर असणार आहे. ठीक आहे, अशाच प्रकारचं जर तुम्हाला प्रश्न विचारलं तर हा सूत्र काय करायचं? उपयोगात आणायचं. हे सूत्र तुम्ही काय करा? लिहून ठेवा. मी तुम्हाला म्हटलेलं आहे की विद्यार्थी मित्रांनो, याच्यासाठी एक बुक तुम्ही बनवा. जे काही मी इम्पॉर्टंट सूत्र किंवा इम्पॉर्टंट ट्रिक सांगत आहे ते तुम्ही बुकामध्ये लिहून ठेवा. तुम्हाला येणाऱ्या आगामी परीक्षेमध्ये याचा खूप मोठा फायदा होणार आहे. मी गॅरंटी सांगत आहे, गॅरंटी सोबत लिहून देत आहे की तुम्हाला येणाऱ्या आगामी परीक्षेमध्ये या PYQ सिरीजचा खूप फायदा होणार आहे. ठीक आहे, वळूया प्रश्न क्रमांक 2 कडे. प्रश्न क्रमांक 2 बघा, हे सगळे रिझनिंगचे प्रश्न आहेत. तर जेवढे रिझनिंगचे प्रश्न आहेत ते आधी रिझनिंग चे प्रश्न घेऊ, नंतर मॅथचे प्रश्नाला सुरुवात करूया. एका वर्तुळाकार टेबलाभोवती ABCD ही 5 मुले अशा प्रकारे बसली आहेत की त्यांची तोंडे केंद्राकडे आहेत. ठीक आहे, बघा आता काय करू? मी एक एक काय करतो? ड्रॉ करतो, कारण हा रिझनिंगचा प्रश्न आहे. आपण जसं जसं ड्रॉ करत जाऊ तसं तसं आपल्याला याचं उत्तर मिळत जाणार. बघा, एक वर्तुळाकार टेबल आहे, काढतो. याला कसं काढतो बघा. ठीक आहे, हा वर्तुळाकार टेबल झाला. त्याच्यामध्ये किती? 5 मुले बसलेली आहे. ठीक आहे, बघा हे 1 2 3 4 5. ठीक आहे, आणि ही सगळी कोणाकडे? केंद्राकडे तोंडे आहेत. तर याला केंद्राकडे करा तोंड यांचे. ठीक आहे, हा केंद्र झाला, यांची तोंडे केंद्राकडे आहेत. A आणि C हे शेजारी आहेत. बघा, A आणि C हे शेजारी आहेत.
ठीक आहे, ही पॉसिबिलिटी नंबर 1 झाली. मी दुसरी पण पॉसिबिलिटी ड्रॉ करतो जेणेकरून तुम्हाला लवकर समजेल. ठीक आहे, हे दुसरी पॉसिबिलिटी आपण ड्रॉ करत आहे, म्हणजे शक्यता असू शकते. जर इथे बसलं तर आपण या शक्यतेवर याला मांडू. ठीक आहे, हे झालं यांचं तोंड झालं केंद्राकडे पाचही लोकांचे. आता बघा ए आणि सी, त्याच्यानंतर बघा हे शेजारी आहेत, बी आणि ई हे शेजारी आहेत. मग मी काय करतो, बी आणि ई इथे एकदा ठेवतो. त्याच्यानंतर बघा ए आणि सी जसेच्या तसं ठेवतो. आता बघा बी आणि मी ई यांना इकडे काय करतो, ठेवतोय. बघा त्याच्यानंतर काय होतं, ई आणि डी हे शेजारी नाही. कोण, ई आणि डी हे शेजारी नाहीत. बघा ई आणि डी शेजारी नाहीत म्हणजे इथे एकच जागा उरलेली आहे आणि कोण बसायचं राहिलं, डी बसायचं राहिलं. म्हणून हे जी पॉसिबिलिटी आहे हे काय होणार, चुकीची ठरणार आहे, रॉंग ठरणार आहे. आता जी राहिलेली आहे ही पॉसिबिलिटी आपली करेक्ट होणार आहे. मग बघा इथे बघा काय आहे, बी ए बी सी ई बसलेले आहेत. राहिला कुठला, डी, तर डी ला आपण इथे बसवतोय. आणि म्हटलं काय, ई आणि डी हे शेजारी नाहीत. बघा ई इथे आहे आणि डी इथे आहे, मग हे शेजारी झाले का रे, नाही. मग शेजारी नाही झाले तर आपली ही पॉसिबिलिटी काय होत आहे, करेक्ट होणार आहे. त्याच्यानंतर बघा बी आणि सी हे देखील शेजारी नाहीत. बी आणि सी कुठे आहे, शेजारी आहे का, नाही. म्हणजे हे पण आपण बरोबर मांडत आहे. बघा त्याच्यानंतर डी आणि डी हा ए आणि बी च्या दरम्यान आहे. बघा डी हा जो डी आहे हा बी आणि ए च्या दरम्यान आहे. बी इथे आहे, ए इथे आहे, बरोबर बसले आहे पॉसिबिलिटी, म्हणजे आपण बरोबर जात आहोत. तर सी आणि डी यांच्या दरम्यान कोण आहे, आता हा आपला शेवटचा प्रश्न आहे. सी आणि डी च्या दरम्यान कोण आहे. बघा सी कुठे आहे, इथे आहे, आणि डी कुठे आहे, इथे आहे. मग यांच्या दरम्यान कोण आहे, ए आहे, म्हणजे पर्याय क्रमांक बी हे आपलं उत्तर असणार आहे. समजलं, अशा प्रकारचा हा सोपा प्रश्न होता. ही पॉसिबिलिटी का करेक्ट झाली नाही, कारण ई आणि डी इथे जवळजवळ बसलेले नाहीत हे म्हटलं होतं. या एका सेंटेन्स वरून आपली ही पॉसिबिलिटी काय झाली आहे, रॉंग झालेली आहे. ठीक आहे, अशा प्रकारचा हा प्रश्न होता. वळूया प्रश्न क्रमांक 3 कडे. प्रश्न क्रमांक 3 बघा, ए बी सी डी ई हे 5 जण एका रांगेत बसलेले आहेत. ठीक आहे, हा पण रिजनिंगचा प्रश्न आहे. मी याला आधी काय करतो, लिहिण्याआधी ड्रॉ करून घेतो, म्हणजे आपल्याला काय होणार, प्रश्न सोडवायला सोपं होणार. बघा 5 जण आहेत, ही एक रांग आहे. इथे 1 2 3 4 आणि 5. ए हा डावीकडून तिसऱ्या स्थानी असून, आता याची बघा या रांगीची डावी बाजू ही असणार आहे आणि उजवी बाजू ही असणार आहे. एवढं समजलं तुम्हाला. मग काय म्हटलं आहे, ए हा डावीकडून तिसऱ्या स्थानी, मग डावी बाजू ही आहे, मग तिसऱ्या स्थानी म्हणजे 1 2 3 म्हणजे मदत ए बसणार आहे. बी हा त्याचा शेजारी आहे, म्हणजे बी इथे बसू शकतो आणि बी इथे पण बसू शकतो. बघू, जर आपल्याला पॉसिबिलिटी घ्यायची असली, शक्यता घ्यायची असली तर ड्रॉ करू, अदरवाईज याच लाईनवर आपल्याला काय काम करून घ्यावं लागेल. ठीक आहे, बघा बी हा त्याचा शेजारी आहे, पण बी हा कोणत्याही टोकावर बसलेला नाही. बसलेला आहे का टोकावर, नाही. ई आणि सी हे शेजारी आहेत. आता बघा ई आणि सी शेजारी आहेत, मग ए आणि सी साठी हीच जागा म्हणजे आपल्याला काय योग्य ठरणार आहे, इथे बसणार आहे काय, ई शेजारी, ई किंवा सी शेजारी नसतं तर इथे एक कुठलंही बसलं असतं, पण आपल्याला ई आणि सी शेजारी बसवायचे आहे, म्हणजे हे दोनच जागा ई आणि सी साठी उपयुक्त आहेत. ठीक आहे, बघा मग काय म्हणतो, पण ई हा कोणत्याही टोकावर बसलेला नाही. मग ई टोकावर बसलेला नाही तर ई कुठे येणार, इथे येणार, आणि राहिला सी इथे येणार. समजलं, एवढं समजलं. समजत असेल तर कमेंट्समध्ये म्हणा की येस सर आम्हाला समजत आहे. डी हा टोकांपैकी एका टोकावर बसलेला नाही. म्हणजे बघा डी हा टोकापैकी एका टोकावर बसलेला आहे, म्हणजे इथे एकच स्थान राहिलेलं आहे. मग हे कोणासाठी येणार, डी साठी. आणि काय म्हटलेलं आहे, सेंटेन्स वाक्य काय म्हटलंय, डी हा टोकापैकी एका टोकावर बसलेला आहे म्हणजे करेक्ट होत आहे. पण तो ईच्या शेजारी नाही. ईच्या शेजारी आहे का, ई इकडे आहे आणि डी इकडे आहे, शेजारी नाही. तो कोणाच्या शेजारी आहे, बीच्या शेजारी आहे. बघा डावीकडून दुसऱ्या स्थानावर कोण आहे, आता डावी बाजू ही झाली, मग दुसऱ्या स्थानावर कोण येणार, ई येणार, म्हणजे पर्याय क्रमांक बी हे आपलं उत्तर असणार आहे. एवढा सोपा प्रश्न होता. ठीक आहे, वळूया प्रश्न क्रमांक 4 कडे. बघा हा विद्यार्थी मित्रांनो खूप सोपा प्रश्न आहे. जर ए म्हणजे अधिक असेल, बी म्हणजे मायनस असेल, सी म्हणजे भागाकार असेल, डी म्हणजे गुणाकार असेल, तर खालील समीकरणात प्रश्नचिन्हाच्या जागी काय येणार.
हा तुम्हाला होमवर्क देतो प्रश्न, खूप सोपा प्रश्न आहे. याच्यासाठी तुम्हाला एक हिंट सांगून देतो. बघा, एच्या ठिकाणी आपल्याला काय घ्यायचं आहे, अधिक घ्यायचं आहे. सीच्या ठिकाणी काय घ्यायचं आहे, बघा भागाकार घ्यायचा आहे. त्याच्यानंतर डीच्या ठिकाणी काय घ्यायचं आहे, गुणाकार घ्यायचा आहे. बीच्या ठिकाणी काय घ्यायचं आहे, वजाबाकी घ्यायचं आहे. आणि हे जसेच्या तसे लिहायचं आहे. बघा, 10 अधिक 90 अधिक भागाकार 2 आणि त्याच्यानंतर पुन्हा इथे काय येणार 2 आणि -50. तर याच्या बरोबर इथे काय येणार हे आपल्याला सोडवायचं आहे. हे तुम्ही मला कमेंट्समध्ये सोडून सांगा, याचं उत्तर मला सांगा. ठीक आहे, येत नसेल तर मग मी याला दुसऱ्या क्वेश्चन सिरीजमध्ये रिपीट करणार. ठीक आहे, वळूया प्रश्न क्रमांक 5 कडे. बघा, प्रश्न क्रमांक 5 विद्यार्थी मित्रांनो खूप सोपा प्रश्न आहे आणि या टाईपचे प्रश्न आपण PYQ सिरीजमध्ये ऑलरेडी सोडवलेले आहे. काय म्हणतो, सायकल्सवर ए ने सकाळी 7:30 वाजता 8 किलोमीटर पर आवर वेगाने सायकलवरून प्रवास सुरू केला. त्यानंतर 30 मिनिटांनंतर सायकल्सवर बी ने त्याच ठिकाणावरून परंतु 10 किलोमीटर पर आवर वेगाने सुरुवात केली. तर मग किती वाजता बी ने ए ला ओलांडले. ठीक आहे, बघा जे दिले आहे ते लिहून घेऊ आधी. काय काय दिलेले बघा, ए ने सकाळी 7:30 वाजता सुरुवात केली, किती 8 किलोमीटर पर आवर वेगाने. म्हणजे बघा एचा वेग दिलेला आहे, एचा वेग काय दिलेला आहे 8 किलोमीटर पर आवर. ठीक आहे, हा एचा वेग. त्याने केव्हा सुरुवात केली, सकाळी 7:30 वाजता, सकाळी 7:30 वाजता. ठीक आहे, एवढं तुम्हाला माहित आहे. त्याच्यानंतर बघा बीचा वेग दिलेला आहे, किती दिलेला आहे 10 किलोमीटर. म्हणजे बघा बीचा वेग 10 किलोमीटर पर आवर दिलेला आहे. आता याने काय केलंय 30 मिनिटानंतर सुरुवात केली, कोणाच्या एच्या. म्हणजे ए ने किती वाजता सुरुवात केली 7:30 वाजता. याच्या 30 मिनिटानंतर किती होणार 8 वाजणार ना, म्हणजे 8 वाजता होणार सकाळी. समजलं, हा 30 मिनिटा नंतर आहे ना, 30 मिनिट नंतर म्हणजे काय होणार 7:30 अधिक 30 किती होणार 8 वाजणार ना. म्हणजे बीचा वेग 10 किलोमीटर पर आवर हा किती वाजतापासून होणार 8 वाजतापासून होणार. मग काय, तर मग किती वाजता बी ने ए ला ओलांडलाय. सोपा प्रश्न झालाय आपल्यासाठी. आता बघा काय करतो, याला कसं सोडवतो. तर बघा आपल्याला काय करायचं आहे, एचा वेग दिलेला आहे. मग ए ने 8 किलोमीटर पर आवर. समजलं, या किलोमीटर पर आवर मध्ये पूर्ण केलेले अंतर किती होणार, पूर्ण केलेले अंतर. ठीक आहे, आधी आपल्याला अंतर काढावं लागेल, मग आपल्याला समजेल किती वाजता ओलांडेल. बघा 8 किलोमीटर पर आवर पूर्ण केलेले अंतर किती होणार बघा एचं. याच्यासाठी किती वेळ लागला याला 30 मिनिट. म्हणजे 7:30 वाजता त्याने सुरुवात केली, पण त्याला 30 मिनिटानंतर. ठीक आहे, म्हणजे इथे की वेळ बघा, वेळ काय होणार 30 मिनिट नंतर. 30 मिनिट म्हणजे काय होणार रे, हाफ तास म्हणजे अर्धा तास होणार. ठीक आहे, म्हणजे तुम्हाला बघा इथं काय दिलेलं आहे, वेग दिलेला आहे, हा वेग झाला, हा वेळ दिलेला आहे. मग तुम्हाला अंतर काढता येणार. मग अंतर बरोबर काय होणार, अंतर बरोबर वेळ गुणेला वेग होणार. हे तुम्हाला मी PYQ सिरीजमध्ये सांगितलेलंच आहे. ठीक आहे, अंतर काय होणार बघा, वेळ किती दिलेला आहे 30 मिनिट दिलेला आहे ना, अर्धा तास. म्हणजे याला किती लिहू शकतो आपण 0.5 तास असं लिहू शकतो. म्हणजे इथं काय होणार 0.5 गुणेला वेग किती 8, 8 पंचे 40 आणि हा पॉइंट आहे म्हणून इथे काय राहणार फक्त 4 किलोमीटर. हा कोणाचा झाला, हा फक्त एचं पूर्ण केलेले अंतर झाला. आता बीचं काढू. बीच्या दृष्टिकोनातून बघा, बीच्या दृष्टिकोनातून लागणारा वेळ काय राहणार, बी ला लागणारा वेळ. मी तुमच्यासाठी हे एवढं लिहून देत आहे, नाहीतर हा 2 मिनिटात पण 2 सेकंदात पण उत्तर याचं निघू शकते. बघा मग काय होणार, पूर्ण वेळ किती आहे बघा 10 किलोमीटर याचा वेग आहे, बरोबर आहे ना, याचा वेळ बरोबर आहे ना. किती आहे याची स्पीड किती आहे 10 किलोमीटर बीची. ठीक आहे, 10 किलोमीटर पर आवर आहे. त्याच्यानंतर याची बघा, याची किती आली, याची ऑलरेडी आपल्याला किती दिलेली आहे 8 किलोमीटर एची. मग इथून 8 किलोमीटर काय करा मायनस करा, म्हणजे किती राहते 2 किलोमीटर पर काय राहतं, 2 किलोमीटर काय राहतं रे पर आवर राहतं. समजलं, काय राहतं 2 किलोमीटर पर आवर. हा बी ला लागणारा वेळ आहे. आता बी ला लागणारा वेळ आहे, पण बी ने केव्हा सुरुवात केली 30 मिनिटानंतर. म्हणजे 8 वाजता सुरुवात केली, म्हणजे 8 वाजता नंतर
ओलांडण्यासाठी लागणारा वेळ. ठीक आहे, लागणारा वेळ. मग अंतर बरोबर काय होते? अंतर बरोबर वेळ गुणिला वेग, एवढं माहित आहे. आता तुम्हाला बघा काय काढायचं आहे? वेळ काढायचा आहे. तर मग काय होणार? वेळ बरोबर हा वेग इकडे आहे, याने वेग काय इकडे गुणाकारामध्ये आहे, तर इकडे आल्यानंतर लेफ्ट हँड साईडला काय होणार? भागाकारामध्ये जाणार, म्हणजे अंतर भागेला वेग होणार. समजलं? आता बघा मित्रांनो, तुम्हाला वेळही दिले, अंतरही दिलेलं आहे. अंतर किती दिलेलं आहे मला सांगा? अंतर किती दिलेलं आहे? हे बघा किती आहे? 4 किलोमीटर. तर इथे लिहा 4 किलोमीटर. आता वेग किती आला रे? हे बघा बी ला लागणारा वेग. ठीक आहे, किती आलेला आहे? म्हणजे काय तुम्हाला काढायचं आहे? 2 किलोमीटर. समजला? म्हणजे वेळ किती होणार? 4 भागेला 2, 2 तास होणार. आता 2 तास होणार एवढं माहित आहे. म्हणजे या बी ने 8 वाजता सुरू केलं, म्हणजे अर्ध्या तासात 30 मिनिटानंतर सुरू केलं ना बी ना. हे बघा, तर 30 मिनिटानंतर ए ने 7:30 वाजता सुरू केलं, तर बी ने 30 मिनिटानंतर म्हणजे किती? 8 वाजता नंतर. म्हणजे बी साठी लागणारा वेळ 8 वाजता नंतर काउंट होणार. याच्यामध्ये काय करा? 2 तास काय करा? ऍड करा. बरोबर आहे ना? 2 तास काय करा? ऍड करा. म्हणजे किती होणार? 10 वाजता. समजलं? आणि तुम्हाला काय विचारलंय? तर मग किती वाजता बी ने ए ला ओलांडलं? किती वाजता? 10 वाजता. म्हणजे पर्याय क्रमांक सी हे आपलं उत्तर असणार आहे. समजलं? अशा प्रकारचा हा सोपा प्रश्न होता. ठीक आहे, हा जर प्रश्न समजला नसेल तर तुम्ही माझी PYQ सिरीज बघा, तिथे मी अशा टाईपचे प्रश्न सोडवून दिलेले आहेत. ठीक आहे, वळूया प्रश्न क्रमांक 6 कडे. प्रश्न क्रमांक 6 बघा. श्री सिंग यांनी बँकेत ₹1264 रकमेची वार्षिक 5% दराने गुंतवणूक केली. ठीक आहे, त्यानंतर त्यांना 3 वर्षानंतर किती रक्कम मिळेल? आपल्याला त्याचा रक्कम काढायचा आहे. त्याने काय केले? त्याच्याकडे काही रक्कम असेल, त्याच्यानंतर त्याने 5% दराने गुंतवणूक केली आहे. ठीक आहे, 3 वर्षानंतर आपल्याला त्याची रक्कम काढायची आहे. बघा, जे जे दिलेलं आहे ते लिहून घेऊ. मूळ रक्कम दिलेली आहे. किती दिलेली आहे? रक्कम दिलेली आहे, याला आपण प्रिन्सिपल म्हणतो इंग्लिशमध्ये. किती दिलेले आहे? 1264. ठीक आहे, रुपये. त्याच्यानंतर काय दिलेलं आहे? दर दिलेला आहे. दर म्हणजे याला आपण इंग्लिशमध्ये म्हणतो रेट. ठीक आहे, किती? 5%. त्याच्यानंतर आपल्याला काय काढायचं आहे? 3 वर्षानंतरची रक्कम, म्हणजे आपल्याला वेळ दिलेला आहे, टाइम 3 वर्ष. ठीक आहे, तर आपल्याला काय काढायची? याची रक्कम काढायची आहे. तर रक्कम काढण्यासाठी आपल्याला सरळ व्याजाचं आधी सरळ व्याज याचं सूत्र माहित पाहिजे. सूत्र काय असणार आहे? यालाच इंग्लिशमध्ये म्हणतात सिंपल इंटरेस्ट. तर सिंपल इंटरेस्ट बरोबर P इंटू R इंटू टी. P गुणिला R गुणिला टी आणि भागेला 100. आता आपल्याला हे सगळं दिलेलं आहे. बघा, P ची किंमत दिलेली आहे 1264. R ची किंमत दिलेली आहे 5%. ठीक आहे, टक्के इथं घ्यायचे नाही, कारण म्हणून यांना 100 नी भागलेला आहे. इथं डायरेक्ट काय करायचं? गुणाकार करायचा. ठीक आहे, टाइम किती दिलेला आहे? 3 आणि भागेला 100 एवढं दिलेलं आहे. बघा इथे काय करतो? 20 100 होते. मग इथे काय राहतं? 1 म्हणजे 1264 गुणिला 3 भागेला 20 राहतं. या दोन्ही याला काय करा? भागाकार करा. 2 छक 12, 2 तिरी 6, 2 दुने 4. ठीक आहे, आणि हा इथे काय राहणार? 10 राहणार. म्हणजे काय होणार? 632 गुणिला 3 भागेला 10 राहणार. ठीक आहे, याचा काय करा? गुणाकार करा. 3 दुने 6, 3 तिरी 9 आणि 3 छक 18 भागेला 10. काय होणार? इथे एक डिजिट नंतर काय येणार? पॉईंट येणार. म्हणजे इथे काय होणार? बघा 189.6 होणार. ठीक आहे, आणि आपल्याला काय काढायचं आहे? रक्कम काढायची आहे. तर आपली रक्कम किती येणार आहे? 1896 ही रक्कम नाही येणार आहे. ही येणार आहे फक्त सिंपल इंटरेस्टची किंमत येणार आहे. जर तुम्हाला पर्यायामध्ये मित्रांनो एच्या ठिकाणी 189.6 दिलं असतं तर तुम्ही हेच उत्तर मारलेलं असतं, करेक्ट केलेलं असतं. पण हे उत्तर नाही, आपल्याला रक्कम काढायची आहे. तर मग रक्कम काय होणार? बघा, रक्कम होणार रक्कम बरोबर. ठीक आहे, काय होणार? मूळ रक्कम आपल्याला दिलेली आहे
मूळ रक्कम, ठीक आहे, दिलेली आहे. आणि आपण सरळ व्याज काढलेलं आहे, सरळ व्याज, ठीक आहे. आता रक्कम म्हणजे काय रे, काय होते, याला इंग्लिशमध्ये म्हणतात अमाऊंट. ज्यांना लवकर समजत असेल इंग्लिश त्यांनी इंग्लिशमध्ये समजून घ्या. मूळ रक्कम म्हणजे काय, प्रिन्सिपल जे आपल्याला आधी दिलेलं आहे, आणि त्याच्यानंतर बघा सरळ व्याज म्हणजे सिंपल इंटरेस्ट, ठीक आहे. आता मूळ रक्कम दिलेली आहे, किती दिलेली आहे, 1264 अधिक सरळ व्याज किती आलं आहे बघा, सरळ व्याज 189.6 आलेलं आहे. करा याचा, काय करा, अधिक करा यांना, तर काय होणार, 1453.60 रुपये हे आपलं फायनल उत्तर असणार आहे. काय असणार आहे, ही आपली रक्कम असणार आहे. म्हणजे पर्याय क्रमांक कुठलं बरोबर राहणार आहे, ए हे आपलं उत्तर असणार आहे. समजलं, अशा प्रकारे आपल्याला सोडवायचं होतं, ठीक आहे. जर तुम्हाला हे गणित समजलं नसेल तर माझी PYQ सिरीज बघा. जर तुम्हाला टॉपिक वाईज सिरीजमध्ये कन्फ्युजन येत असेल किंवा डिफिकल्टी येत असेल तर माझी टॉपिक वाईजही सिरीज मी घेतलेली आहे. माझी एकदा यूट्यूबवर तुम्ही प्लेलिस्टला व्हिजिट करा. माझा यूट्यूब चॅनल आहे, हे जे दिलेलं आहे स्क्रीनवर, जीवन सर मॅथ अँड रिझनिंग अकॅडमी, ठीक आहे. सर्च करा, तुम्हाला सगळंच तुम्हाला तिथे मटेरियल मिळून जाईल, टॉपिक वाईज PYQ सिरीज सगळंच, ठीक आहे. वळूया प्रश्न क्रमांक 7 कडे. प्रश्न क्रमांक 7 बघा काय दिलेला आहे, जर 2 वर्षासाठी वार्षिक 8% दराने काय केलेलं आहे, रकमेवर सरळ व्याज 2000 रुपये असेल तर वार्षिक गणनेनुसार त्याच कालावधीसाठी, कालावधी किती, 2 वर्षच, ठीक आहे, समान दराने, समान दर म्हणजे 8% दराने रकमेवरील होणारे चक्रवाढ व्याज किती. आपल्याला आता इथे चक्रवाढ म्हणजे कंपाऊंड इंटरेस्ट काढायचा आहे. दर आणि काय काय दर आणि कालावधी सारखाच आहे, फक्त आपल्याला चक्रवाढ व्याज काढायचं आहे. आता विद्यार्थी मित्रांनो, त्याच्यापूर्वी आपल्याला सिंपल इंटरेस्ट काढावं लागेल, ठीक आहे. जे दिलेलं आहे ते लिहून घ्या. आपल्याला सरळ व्याज दिलेलं आहे म्हणजे सिंपल इंटरेस्ट दिलेला आहे बघा, 2000 दिलेला आहे रुपये. त्याच्यानंतर दर दिलेला आहे बघा 8%, दर म्हणजे रेट, आर रेट 8%. त्याच्यानंतर बघा वर्ष दिलेलं आहे म्हणजे टाइम दिलेला आहे, टाइम किती दिलेला आहे, 2 वर्ष दिलेलं आहे, ठीक आहे. तर इथून काय काढा तुम्ही, पी ची किंमत काढून टाका. काय, पी ची किंमत म्हणजे प्रिन्सिपल म्हणजे रक्कम, काय रक्कम काढून टाका, ठीक आहे. तर कसं होणार, सिंपल इंटरेस्ट, सरळ व्याजाचं सूत्र आहे सिंपल इंटरेस्ट, आधीच बघितलं याच्या अगोदरच्या प्रश्नामध्ये, P इंटू आर इंटू टी भागेला 100. आता जे दिलेलं आहे ते लिहून घ्या. काय दिलेलं आहे, सिंपल इंटरेस्ट दिलेलं आहे 2000 बरोबर, पी किती दिलेलं आहे काढायचं आहे म्हणजे पी जशाच्या तसं, आर किती दिलेलं आहे 8%, त्याच्यानंतर टी दिलेलं आहे 2 भागेला 100, ठीक आहे. इथे बघा काय होणार, हा 100 इकडे जाणार म्हणजे बघा काय होणार, 2000 गुणेला 100 बरोबर पी इंटू 8 इंटू 2, ठीक आहे. एवढं समजलं. त्याच्यानंतर बघा इथे काय पी ची किंमत काढायची आहे म्हणजे पी बघा, पी बरोबर इथे 2000 गुणेला 100. आता हे काय होणार, इथे गुणाकारामध्ये येते, इकडे भागाकारामध्ये जाणार, 8 गुणेला 2, ठीक आहे. बघा इथे काय काय करतो, हा होणार 50, इथे बघा 4 दुने 8, 4 पंचे 20, ठीक आहे. इथे पुन्हा काय कटणार बे आणि हा 25 वेळा, ठीक आहे. म्हणजे काय राहतं 500 गुणेला 25 राहतं, ठीक आहे. तर पी बरोबर किती होणार, 25 5 125 आणि हे 2 शून्य म्हणजे पी ची किंमत किती आली, 1000 म्हणजे 1,25,000, ठीक आहे. म्हणजे सॉरी 12,050 कारण इथे 2 शून्य आहे, ठीक आहे. किती आले 12,500 रुपये, ही काय झाली पी ची किंमत झाली 12,500 रुपये, ठीक आहे. थोडं इकडे तिकडे होत असेल तर त्याच्यासाठी सॉरी मित्रांनो. बघा पी ची आपल्याला किंमत आलेली 12,500. त्याच्यानंतर बघा, त्याच्यानंतर आपल्याला काय रेट सारखंच आहे, रेट किती आहे 8%, टाइम पण तोच 2 वर्ष, आणि आता काय आला, पी ची व्हॅल्यू आलेली आहे 12,500, ठीक आहे. आता आपल्याला काढायचं आहे कंपाऊंड इंटरेस्ट, समजलं. अशा प्रकारे कंपाऊंड इंटरेस्ट काढायचा आहे. आता बघा मी काय करतो, कंपाऊंड इंटरेस्टचं एक फॉर्म्युला आहे म्हणजे चक्रवाढ व्याज. इथे बघा चक्रवाढ व्याज, ठीक आहे, यालाच म्हणतात कंपाऊंड इंटरेस्ट.
बघा काय होणार याचं, सी आय म्हणजे कंपाऊंड इंटरेस्ट बरोबर पी ब्रॅकेटमध्ये 1 अधिक आर भागेला 100 याचा स्क्वेअर म्हणजे टी आणि -1. ठीक आहे, जे जे दिले आहे तिथे तिथे काय करा, पुटअप करा. पी ची व्हॅल्यू दिलेली आहे 12,500, ब्रॅकेटमध्ये एक रेट दिलेला आहे, काय दिलं आहे 8 आणि भागेला 100. टीची व्हॅल्यू काय दिली आहे 2 -1. आता बघा जेव्हा तुम्ही कंपाऊंड इंटरेस्ट काढताना रेट दिलेला आहे 8%, या 8%चा 2 वर्षासाठी कंपाऊंड इंटरेस्ट काय होणार रे, हे तुम्हाला माहित आहे का? तर बघा याच्यासाठी काय होणार, याचा कंपाऊंड इंटरेस्ट बघा, रेट दिलेला आहे, रेट अधिक रेटचा स्क्वेअर किंवा रेट इंटू रेट भागेला 100. काय दिलेला आहे रेट 8, 2 वर्षासाठी, म्हणून 2 वर्षासाठी याने 2नेच मल्टिप्लाय केलं. 3 वर्षासाठी असता तर 3ने केला असता, म्हणजे 8 अधिक 8 अधिक 8 गुणिले 8 किती होणार 64 भागेला 100. तर 8 × 8 16 अधिक 64 भागेला 100 म्हणजे किती येणार 16.64. इथे काय होणार 2 शून्य नंतर पॉईंट लागणार ना, म्हणजे 16.64. हे काय होणार 8% 2 वर्षासाठी कंपाऊंड इंटरेस्ट काय होणार 16.64 होणार. एवढं समजलं तुम्हाला? आता जर एवढं समजलं असेल तर बघा मी डायरेक्ट याची किंमत ठेवतो. काय होणार याची किंमत बघा, इथे बघा याला थोडंसं स्प्लिटअप करून देतो तुम्हाला. इथे काय होणार 1 प्लस हे काय होणार 0.08 याचा स्क्वेअर होणार -1 होणार. आता या सगळ्याची किंमत आपल्याला आलेली आहे, किती आलेली आहे बघा, हा एक जशाच्या तसं राहणार म्हणजे 12,500 जशाच्या तसे ठेवा. आता बघा मित्रांनो, एक आहे याची किंमत आपल्याला स्क्वेअरमध्ये आहे, तर याचा काय करावं लागेल स्क्वेअरच घ्यावं लागेल. म्हणजे इथे काय होणार बघा, एक जशाच्या तसा ठेवा, पॉईंटमध्ये आहे तर पॉईंट होणार. आणि याची किंमत 8ची किंमत किती आलेली बघा, 8%ची किंमत आली 16.64 म्हणजे इथे किती होणार 16.64. समजलं? एवढं समजलं तुम्हाला? आणि हा -1 इथे येणार. एवढं फंडा क्लिअर आहे? म्हणजे काय होणार, जो 1.64 म्हणजे तुम्ही याला काय करू शकता डायरेक्ट आता हा पॉईंट हटणार ना, कारण खाली 100 आहे. हे बघा खाली 100 आहे ना, ते हा पॉईंट हटणार. पुन्हा एकदा लिहितो 12,500. इथे काय राहणार 1 पॉईंट. आता हा हटल्यानंतर इथे काय राहणार 16 बरोबर आहे ना 64 आणि -1. समजत आहे? कारण 2 शून्य आहे, 2 शून्य हा पॉईंट हटून जाणार. म्हणजे इथे काय राहणार 1 पॉईंट, हा अधिकचं होतं ना, ते 1 पॉईंट नंतर इथे काय होणार अधिकमध्ये जाणार, म्हणजे किती होणार 16.64 होणार. आता बघा या 16.64 12,500 गुणेला, आता इथून 1 वजा केलं तर किती राहणार, इथे किती राहणार 0.1664. समजलं? एवढं समजलं? त्याच्यानंतर बघा इथे काय होणार, शेवटचा आपण स्टेपवर आलेलो आहे. याचा जर तुम्ही डायरेक्ट गुणाकार कराल तर याचा गुणाकार किती येणार 2080. ही होणार कंपाऊंड इंटरेस्टची किंमत. तर आपला पर्याय क्रमांक काय राहणार आहे, बी हे करेक्ट उत्तर असणार आहे. अशा प्रकारचा हा सोपा प्रश्न होता. बघा सिंपल इंटरेस्ट तर तुम्हाला काढता येते, काढलं. मग त्यांनी काय चक्रवाढ व्याज काढा म्हणत होते, आणि आपल्याला रेट टाइम हे सारखंच दिलेलं होतं, आणि प्रिन्सिपलची आपण किंमत काढलेली होती, फक्त काढायची होती कंपाऊंड इंटरेस्ट. तुम्हाला प्रॉब्लेम येत असेल इथे, तर मी तुम्हाला इथे हे सोडून दिलेलं आहे. 8% दराने 2 वर्षासाठी किती कंपाऊंड इंटरेस्ट होणार, इथे 16.64 आलेला आहे. त्याच्यानंतर मी इथे किंमत टाकलेली आहे आणि एक स्टेपने तुम्हाला सोडवून दिलेला आहे. अशा प्रकारचा हा प्रश्न होता. वळूया प्रश्न क्रमांक 8 कडे. बघा 8 हा प्रश्न मी सरासरी हा टॉपिक मध्ये घेतलेला प्रश्न आहे. ठीक आहे, तरी पण तुम्हाला सोडून देतो. ठीक आहे, सरासरी काढायची आहे. एका वर्गातील 16 मुलांचे सरासरी वजन 50.25 kg आहे. बघा 16 मुलांचे सरासरी वजन किती आहे 50.25 kg. तर किती होणार 16 गुणेला 50.25. याचा जर तुम्ही डायरेक्ट गुणाकार केले मित्रांनो तर किती होणार 804. मी आता गुणाकार करत बसत नाही, तुम्ही करून घ्याल. ठीक आहे, हे झालं kg मध्ये. त्याच्यानंतर बघा 8 मुलांचे सरासरी वजन दिलेलं आहे. 8 मुलांचे सरासरी वजन किती दिलेले आहे 45.15 kg दिलेलं आहे. तर बघा 8 गुणेला 45.15. ठीक आहे, किती येणार हे
1165, ठीक आहे, सॉरी नाही नाही, हे किती येणार, हे किती येणार आपलं वजन टोटल, याचं येणार 361.2 kg, ठीक आहे. आता बघा 16 आणि 8 हे किती झाले, टोटल मुलं झाले, तर टोटल मुलांचं टोटल वजन किती येणार बघा, टोटल म्हणजे एकूण वजन किती येणार, बरोबर, एकूण वजन किती येणार 804 अधिक 361.2 सोडवलेला आहे. आणि अशा टाईपचा प्रश्न मी माझ्या PYQ सिरीजमध्ये ऑलरेडी घेतला आहे, म्हणून मी तुम्हाला जास्त वेळ न देता याला लवकर लवकर सॉल्व्ह करतो. 1165.2 येणार. आणि एकूण मुलं किती आहे, एकूण मुलं किती आहे 16 अधिक 8 किती होणार, किती होणार 24. तर आपल्याला काय काढायचे आहे, सरासरी वजन. मग सरासरी वजन काय होणार, सरासरी वजन काय होणार, एकूण वजन किती आहे 1165.2 भागेला एकूण मुलं किती आहे 24. जर याचा तुम्ही गुणाकार भागाकार कराल तर किती वेळा भाग देतो बघा, इथे बघा 24 चौ 96, म्हणजे इथे किती राहणार 4 96. 116 मधून जर 96 गेले, 116 मधून 96 गेले तर बघा किती राहतं 0, इथे 11 2 म्हणजे 20 राहतं. म्हणजे बघा इथे 20 राहणार, म्हणजे हे किती होणार 20 आणि हे 5 होणार, म्हणजे 205 होणार. म्हणजे बघा इथे किती वेळा 4 वेळा भाग गेला. आता बघा 24 गुणिले 8 कराल तर किती होणार रे, 24 8 182 समथिंग जवळपास येणार. तर 24 8, तर 205 मधून 182 जर वजा केले, राहिलेले जे राहिल. आता बघा आपला 48 पर्यायामध्ये शोधा, 48 कुठं आहे का, इथे आहे, ठीक आहे. म्हणजे पर्याय क्रमांक सी हे आपलं उत्तर असू शकणार आहे, ठीक आहे. राहिलेलं जे आहे ते बाकीचं तुम्ही ॲज इट इज करू शकता, म्हणजे 0.1 kg. हे काय आहे, प्रश्नावरून आपल्याला म्हणजे ऑप्शनवरून उत्तर काढता आलं पाहिजे, ठीक आहे. तर हे असं डायरेक्ट याचं उत्तर आहे, समजलं. अशा प्रकारे वळूया प्रश्न क्रमांक 9 कडे. प्रश्न क्रमांक 9 हा पण मी नफा व तोटा या टॉपिक वाईज सिरीजमध्ये घेतलेला प्रश्न आहे, ठीक आहे. बघा काय आहे, टॉपिक वाईज सिरीजमध्ये जो प्रश्न घेतलेला आहे तुम्हाला माहीतच असेल, मी खूप सारे टॉपिक वाईज प्रश्न ऑलरेडी सोडून दिलेले आहे मित्रांनो. तुम्ही ते टॉपिक वाईज एकदा काय करा, व्हिजिट करा आणि एकदा बघा, तुम्हाला खूप फायदा होईल, ठीक आहे. बघा एक वस्तू आहे, त्याची खरेदी किंमत दिलेली आहे. बघा मी डायरेक्ट लिहितो, खरेदी किंमत दिलेली आहे. खरेदी किंमत किती दिलेली आहे रे, 5700 रुपये दिलेले आहे, ठीक आहे. त्याच्यानंतर बघा त्याच्या दुरुस्तीसाठी व वाहतूक इत्यादीवर किती खर्च होतो, दुरुस्ती, ठीक आहे, दुरुस्ती आणि वाहतुकीवर खर्च, ठीक आहे, किती केलेला आहे 1300 रुपये, ठीक आहे. एवढा खर्च केलाय. मग याची टोटल एकूण किती होणार बघा, एकूण खर्च किती होणार, एकूण केलेला खर्च किती होणार बघा, 5700 अधिक 1300 किती होणार, मला तर वाटते हा डायरेक्ट 7000 होणार रुपये, ठीक आहे. त्याच्यानंतर बघा आता काय म्हटलंय, 20% नफा मिळवण्यासाठी ती वस्तू किती किमतीला विकली आहे. आता नफा केव्हा होतो, नफा केव्हा होतो तुम्हाला ऑलरेडी सांगितलेलं आहे. नफा केव्हा होतो, जेव्हा तुमची काय असते सेलिंग किंमत म्हणजे विक्री किंमत, बरोबर आहे ना. जेव्हा सेलिंग किंमत विक्री किंमत ही जास्त असते खरेदीच्या, तेव्हा नफा होतो. माहित आहे का तुम्हाला, मी सगळं डिटेलिंग केलेलं आहे, ठीक आहे. जर नसेल माहीत तर तुम्ही माझा व्हिडिओ बघा. आता विक्री किमतीवर नफा होत आहे किती 20%. आता नफा जर काढायचा असेल, विक्री किंमत आपली किती आलेली आहे, एकूण हे आले आहे 7000. मग याच्यावर खर्च काढा, म्हणजे काय काढा, नफा काढा. म्हणजे काय होणार 20/100 गुणिले 7000, 2 0 कटले म्हणजे किती राहते 7 दुनी 14 आणि हे 2 0 म्हणजे 1400, ठीक आहे. ही काय झाली, नफा झाला, ठीक आहे. आपल्याला काय काढायचं आहे, विक्री किंमत काढायची आहे. मग विक्री किंमत काय होणार, विक्री किंमत बरोबर. आता विक्री किंमत नफा आपल्याला आलेला आहे किती 1400 आणि आपला एकूण खर्च किती आहे 7000, तेव्हाच तर आपली विक्री किंमत होणार. मग किती होणार बघा, याला जर केला तर किती होणार 8400 रुपये ही आपली काय राहणार आहे विक्री किंमत. पर्याय क्रमांक बी हे आपलं उत्तर असणार आहे. अशा प्रकारे हा सोपा प्रश्न होता. वळूया प्रश्न क्रमांक 10 कडे. प्रश्न क्रमांक 10 बघा, अशा प्रकारचा प्रश्न मी ऑलरेडी डिस्कस केलेला आहे नफा तोटामध्ये, तरी पण मी सॉल्व्ह करून देतो. एका वस्तूची खरेदी किंमत ही तिच्या विक्री किमतीच्या 96% आहे. बघा
खरेदी किंमत आहे, खरेदी किंमत किती आहे, एका तिच्या विक्री किमतीच्या 96% आहे, म्हणजे विक्री किमतीच्या 96% आहे, एवढं दिलेलं आहे. खरेदी किंमत म्हणजे याला काय म्हणते इंग्लिशमध्ये, कॉस्ट प्राइस. सेलिंग प्राइस म्हणजे विक्री किंमत. ठीक आहे, हे काय झालं, याच्या 96% आहे. समजलं एवढं. त्याच्यानंतर बघा, तर एकूण तोटा किंवा नफ्याची टक्केवारी कळत. नफा कधी होतो, नफा कधी होतो, नफा जेव्हा सेलिंग प्राइस ही ग्रेटर असते कॉस्ट प्राइसच्या, म्हणजे विक्री किंमत काय असते, जास्त असते खरेदी किमतीच्या, तेव्हा काय होतो, नफा होतो. हे तुम्हाला मी काय ऑलरेडी टॉपिक वाईज सिरीजमध्ये सांगितलेलं आहे. आता बघा, आपल्याला इथे काय होत आहे, खरेदी किंमत ही विक्री किमतीच्या 96% आहे, एवढं दिलेलं आहे. मग बघा रे, इथून काय काढू आपण, खरेदी किंमत आणि विक्री किंमत दिलेली आहे. मग बघा, इथे आपल्याला ऑलरेडी नफा झालेला आहे. कसा बरं, बघा बघा काय होतो, इथे खरेदी किंमत काय दिलेली आहे, खरेदी किंमत म्हणजे कॉस्ट प्राइस, याला खरेदी किंमत म्हणतोय. ठीक आहे, ही लहान आहे, कोणाच्या कोणाच्या लहान आहे, सेलिंग प्राइसच्या, म्हणजे विक्री किमतीच्या. आणि मी काय म्हटलेलं आहे, नफा केव्हा होतो, सेलिंग प्राइस जास्त असली. तरी बघा, इथे सेलिंग प्राइस म्हणजे विक्री किंमत जास्त आहे आणि खरेदी किंमत कमी आहे, म्हणजे इथे काय झालेलं आहे, नफा झाला. एवढा तर तुम्हाला पहिल्या प्रश्नाचं उत्तर मिळालं. एकूण तोटा किंवा नफ्याचा, तर नफा झाला म्हणजे तोटा प्रश्न हे कॅन्सल झाले ऑप्शन, आपल्याला नफाच काढायचा आहे, नफा झाला. ठीक आहे, तर बघा आता नफा झालेला आहे, तर नफा पर्सेंटेज कसा काढतो, बघा नफा पर्सेंटेज काय होतो, कॉस्ट म्हणजे सेलिंग प्राइस मायनस कॉस्ट प्राइस भागेला काय होतं, कॉस्ट प्राइस म्हणजे काय होतं, खरेदी किमतीवरच नफा निघतो ना, आणि गुणिला 100. आता बघा, खरेदी किंमत काय दिलेली आहे, आपल्याला दिलेली आहे विक्री किमतीच्या 96%, म्हणजे तुम्हाला काय माहिती आहे, कॉस्ट प्राइस माहिती आहे, सेलिंग प्राइस माहिती आहे का, नाही. म्हणजे सेलिंग प्राइस जशाच्या तसे ठेवा, म्हणजे काय, खरेदी विक्री किंमत जशाच्या तसे ठेवा. ठीक आहे, कॉस्ट प्राइस काय दिलेली आहे, इथे बघा कॉस्ट प्राइस दिलेली आहे, म्हणजे खरेदी किमतीच्या 96% आहे. मग इथे काय करा, इथे काय करा, 0.96 बरोबर कोणाच्या, विक्री किमतीच्या म्हणजे सेलिंग प्राइसच्या. 0.96 काय घेतलेलं आहे, 96% आहे ना, याला कन्वर्ट केलं 0.96. समजलं का, तर हे झाले विक्री किमतीच्या, सेलिंग प्राइसच्या. तर इथे कॉस्ट प्राइसची किंमत काय होणार, कॉस्ट प्राइस बरोबर काय होणार, 0.96 SP, म्हणजे 0.96 SP होणार, आणि भागेला कॉस्ट प्राइस किती दिलेले आहे, 0.96 SP. तुम्हाला कॉस्ट आणि सेलिंग प्राइस नसेल समजत तर इथे लिहून दिलेलं आहे मी, खरेदी विक्री किंमत. ठीक आहे, गुणेला 100. आता बघा, सेलिंग प्राइस जर 100 असेल, याला 100 कन्सिडर केलंय, 100 मधून 0.96 गेले तर किती राहते, 0.04 राहतं, आणि सेलिंग प्राइस जशाच्या तसं, आणि भागायला 0.96 SP. SP कटणार, आणि ह्या 100 जशाच्या तसे. ठीक आहे, मग किती राहतं, 0.04 भागेला 0.96 गुणिला 100. हे 2 पॉईंट म्हणजे हे कटणार. ठीक आहे, पॉईंट कटणार, म्हणजे 4 आणि 96 गुणिला 100. इथे किती राहतात, 24 छक 96, म्हणजे 1/24 गुणिला 100. मग काय होणार, 100 भागेला 24. तर किती वेळा जातो भाग बघा. आता काय होणार इथे, इथे जर तुम्हाला भाग द्यायचं काम पडलं, 24 छक 96. ठीक आहे, इथे काय राहतं, पॉईंट, त्याच्यानंतर 96 नंतर इथे 4च राहतं ना, मग पॉईंट नंतर 2 शून्य. ठीक आहे, तर याच्यामध्ये काय होणार, एक वेळच भाग जाणार. ठीक आहे, एक वेळच भाग जाणार, एक वेळा भाग झाल्यानंतर 0.66 जाणार, म्हणजे ह्या टक्केवर येणार. बरोबर आहे. आता आपल्याला नफा काढायचा आहे, तर आपल्याला नफा बघा, नफा हे 2 उत्तर आपल्याला ऑलरेडी ऑप्शनमध्ये दिलेलं आहे. मग इथे काय होणार, 4. आता हा 1 पॉईंट म्हणजे 1/6 काय असते माहिती आहे का, 1/6% असते. हा झाला आपला पर्सेंटेज नफा, म्हणजे पर्याय क्रमांक डी हे आपलं उत्तर असणार आहे. अशा प्रकारे हा प्रश्न होता. नसल समजत असेल तर माझं तुम्ही PYQ सिरीज बघा. ठीक आहे, हा बघा, हा सोपा प्रश्न आहे. 11वा, जर 21 गायी 15 म्हशीच्या खाद्या एवढे चरतात. बघा काय दिलेलं आहे, 11 गायी 15 म्हशीच्या खाद्या एवढे चरतात म्हशीचे. ठीक आहे, तर किती गायी 105 म्हशीच्या, म्हणजे इथे आपल्याला 105 म्हशी दिलेल्या आहे. ठीक आहे, तरी आपल्याला गायी काढायचं आहे.
ठीक आहे, मग याचा काय करा, तिरपा गुणाकार म्हणा. एक्स गुणिला 15 बरोबर 11 गुणिला 105. तर एक्स बरोबर 11 गुणिला 105 भागिला 15. ठीक आहे, बघा काय होणार, इथे डायरेक्ट काय करा, भागाकार द्या. 5 तिरी 15 आणि इथे किती आहे, 11 नाही 21 आहे ना, तेच तर म्हटलं, इथे काय 21. ठीक आहे, तर इथे काय होणार 21. 5 तिरी 15, 7 तिरी 21 म्हणजे किती राहते बघा, 7 गुणिला 105 भागिला 5. ठीक आहे, आता बघा इथे किती वेळा भाग जातो, 5 दुने 10, 5 एक 5 म्हणजे 7 गुणिला 21 काय होतं, 7 एक 7, 7 दुने 14, 147. आणि एक्स काय मानलं होतं आपण, गाई, म्हणजे काय राहणार, डी हे आपलं उत्तर राहणार. अशा प्रकारचा हा सोपा प्रश्न होता. ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो, जर विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण मी अशाच टाईपचे काय PYQ सिरीज घेऊन येणार आहे. आणि या लेक्चरच्या फ्री PDF साठी तुम्ही माझ्या टेलिग्रामला व्हिजिट द्या. हा माझा व्हॉट्सअप चॅनल आहे आणि हा काय माझा इन्स्टा पेज आहे. जर तुम्हाला हा व्हिडिओ नक्कीच आवडला असेल तर याला सबस्क्राईब करायला विसरू नका. ठीक आहे, आणि अशा मित्रापर्यंत पोहोचवा की जो पेड कंटेंट घेऊ शकत नाही किंवा काय विकत घेऊ शकत नाही कोर्स, तर अशा विद्यार्थीपर्यंत तुम्ही हा व्हिडिओ पोहोचवा. ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो, भेटूया नंतरच्या क्वेश्चन सिरीजमध्ये. ठीक आहे, धन्यवाद.